सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी अवघ्या 5 मिनिटात तयार होणारा फक्त तांदळाच्या पिठाचा हा पदार्थ बघता क्षणी खावासा वाटेल. मऊ लुसलुशीत असा हा नाश्त्याचा पदार्थ बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेला आहे, त्यामुळे अगदी पटकन तयार होतो आणि कुणीही सहज बनवेल. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ जे आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो तेच पीठ आहे. विकतचं किंवा घरचं कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता. अगदी बारीक असं हे तांदळाचं पीठ. यामध्ये पाणी घालायचं. ज्या कपाने किंवा भांड्याने तुम्ही पीठ मोजून घेतलं त्याच वाटी किंवा कपाने पाणीही घ्यायचं. तर सुरुवातीला 1 कप पाणी यामध्ये घालून घेतलं. 1 कप पाणी सुरुवातीला घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यासाठी, कारण पिठाच्या गुठळ्या होतात. सगळं पाणी जर एकसोबत घातलं तर पीठ व्यवस्थित मिक्स होत नाही, त्याच्या गुठळ्या होतात. म्हणून 1 कप पाणी घालून आधी हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर परत एकदा 1 कप पाणी घालायचं आणि आता हे बॅटर चांगलं मिक्स करायचं आहे. 1 कप तांदळाचं पीठ, त्यासाठी 2 कप पाणी पुरेसं आहे. यापेक्षा जास्त पाणी लागत नाही आणि जास्त पातळ बॅटर करूही नका. अगदी अर्ध्या मिनिटासाठी हे चांगलं मिक्स करून घेतलं. सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ. पाव चमचा मीठ घालायचं, पण ते सगळ्यात शेवटी यासाठी, कारण जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मिठाचा अंदाज चुकेल. आता हे तयार झालं आहे आपलं घावण्यासाठीचं पीठ. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, इतपत पातळसर आहे आणि एवढंच पातळ पीठ हवं. 1 कप पिठासाठी 2 कप पाणी पुरेसं आहे. लगेचच घावणे बनवायला घ्यायचे आहे. पीठ भिजवेपर्यंतच तवा चांगला गरम करायला ठेवायचा. घावणे बनवण्यासाठी मी पॅनचा वापर केला आहे. त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि लगेचच घावणे घालायचे. पण त्याआधी हे जे बॅटर आहे ते एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. घावणं घालताना गॅस मोठ्या आचेवर ठेवून लगेचच त्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. पण फार जाडसर घावण बनवायचं नाही. झाकण ठेवायचं फक्त 10 सेकंदासाठी. एक वाफ काढून घेतली की मस्त तयार आहे पांढरं शुभ्र असं जाळीदार घावण. बनवायला अगदी सोपं. दोन्हीही बाजूने ते व्यवस्थित भाजून घेतलं. मी दुसऱ्या बाजूनेही पलटवून भाजून घेते. बरेच जण फक्त एकाच बाजूने घावणं भाजून घेतात. तयार केलेले घावणे थंड होण्यासाठी लगेचच ताटात काढायचे नाही, तर चाळण किंवा टोपली घ्यायची आणि त्यावर घावणं काढून ठेवायचं. म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि घावणं एकमेकांना चिकटत नाही. प्रत्येक वेळेस घावणं बनवताना पॅनला किंवा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा. प्रत्येक वेळेस घावण घालताना हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पातळ असल्यामुळे पाणी वर येतं आणि तांदळाचं पीठ मात्र तळाला बसलं जातं आणि त्यामुळे घावण व्यवस्थित होणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेस पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. घावणं घालताना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा. तवा चांगला गरम असेल तर घावणं तव्याला अजिबात चिकटत नाहीत. 10 सेकंदासाठी फक्त यावर झाकण ठेवायचं. लगेचच दुसऱ्या बाजूनेही ते व्यवस्थित भाजून घेतलं. तयार आहे पांढरी शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे घावणे. नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी. घावणे बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत. पांढरे शुभ्र असे हे घावणे, जे बनवायला अगदी सोपं आणि खरं तर नाश्त्याचा हा अगदी सोपा पदार्थ. यासाठी डाळ तांदूळ भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही घावणे बनवून खाऊ शकता. पण आज आपण घावण्यांसोबत खाण्यासाठी हा वेगळा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक छोटी वाटी ओला नारळ घेतला आहे. त्याचे हे काप करून घेतले किंवा नारळ खवून घेतलात तरी चालेल. मिक्सरवरनं फिरवताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. थोडंसं जाडसरच हे दळून घ्यायचं आहे किंवा मग बारीक किसणीने किसून घेतलं तरीही चालेल. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. लगेचच त्यामध्ये घालायचा आहे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. जर तुम्ही कांदा खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल. एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. लहान मुलांसाठी बनवणार असाल तर हिरवी मिरची नाही वापरलं तरी चालेल. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ, भरपूर कोथिंबीर यामध्ये घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असा नाश्त्याचा पदार्थ एकदा बनवून बघा. मुलं तर अगदी आवडीने खातील. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर चव अजून खमंग व्हावी म्हणून फोडणी तर व्हायलाच हवी. 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि ही खमंग फोडणी मिश्रणावर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर फोडणीमध्ये कढीपत्ता आवडत असेल तर थोडासा कढीपत्ता सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तयार आहे खमंग अशी घावण्यासोबत खाण्यासाठी वेगळ्या प्रकारची चटणी. ही चटणी मात्र सगळ्यात शेवटी बनवायची. आधी घावणे बनवून घ्यायचे, म्हणजे तेही व्यवस्थित थंड होतात. खाण्यासाठी हे घावण तयार करताना सगळ्यात शेवटी यावर 4 ते 5 चमचे तयार केलेली ही चटणी घालून घ्यायची आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा.
यामुळे घावणं खायला अप्रतिम लागतात. नुसतीच घावण्यासोबत चटणी तुम्ही खाऊ शकता, पण या पद्धतीने एकदा घावणं बनवून बघा. मुलं तर अगदी आवडीने खातील. एकदम नवीन आणि वेगळ्या पद्धतीचा हा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे. राहिलेल्या सगळ्या घावण्यांवर थोडी-थोडी चटणी घालून त्याचा हा असाच रोल बनवून घ्यायचा आहे. मुलांच्या डब्यासाठी असो, नाश्त्यासाठी किंवा घाई-गडबडीच्या वेळेत पाहुण्यांसाठी जर नाश्त्याला काही पदार्थ बनवायचा असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. काही मिनिटात तयार होणारा आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये पौष्टिक आणि वेगळ्या चवीचा हा नाश्त्याचा पदार्थ. मुलं तर आवडीने खातील, पण मोठे देखील. तर एका रोलचे आपण हे 2 भाग करून घेणार आहोत आणि बघाल तर अप्रतिम चवीचा बघता क्षणी खावासा वाटेल असा हा नाश्त्याचा पदार्थ. तांदळाच्या पिठापासून अवघ्या 5 मिनिटात तयार होणारा नाश्त्याचा हा पदार्थ एकदा जरूर ट्राय करा. बघता क्षणी खावासा वाटेल आणि एकदा का तुम्ही हा पदार्थ बनवून खाल तर नेहमी हाच बनवाल. इतका अप्रतिम चवीचा हा पदार्थ तयार होतो. खरं तर हा पदार्थ कोकणातला खास नाश्त्याचा पदार्थ आहे. तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा. आजची ही रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.